पुरणाची डाळ शिजवून संध्याकाळसाठी, कारण का मग संध्याकाळी लय उशीर होती पुरणाची डाळ शिजवायला. वाट्याले घाट्याले मस्त आज पुरणाच्या पोळ्या करतो, पाटावर वाटून, ना मिक्सर ना चाळणी. डाळ धुवून घेतो पहिले स्वच्छ, जराशी भिजू देतो याच्यातच. नाश्ता पाणी झालं सगळं. मस्त डाळ धुतली ना, आता संध्याकाळी होणार आहे पुरणाच्या पोळ्या. आता हा एवढा पसारा होतो, भांडे घासून घेतो. मग का लागले बकऱ्याच्या तयारीत. करे लोक डाळ टाके लोक सगळे काम होय लोक आल्या. बकऱ्याला पाणी पाजून घेतलं आणि आला पै लावला मक्याचा. आणि आता जे बकऱ्या आहेत आमच्या पिलावाल्या ते लावायचं आहे कोंडा. नाही पोळ्या त्याच्यात कोंडा लावतो बरं, ते ढोरायला लावत जायते पोळ्या पाळ्या. आणि आमचा गब्बे इतका शांत आहे ना का ती कोंडा असून बिचारा हात नाही लावत, म्हणजे तोंड नाही लावत त्याला. आणि हेच जर आमची मोठी बकरी असती ना, आमची मोठी बकरीने म्हणलं कोंड्याची पुतळी बाहेर ओढली असती, पण तिले मी बांधलं गब्ब्याच्या तिकून. कोंडा तर झाला नाही यातला. हो ना, संतरूची गहू दे बरं, पाहिली 2 किलो त्या गव्हात मिसळी करून देऊन आणतो. कोंडा झाला आता काय लावावं बकऱ्या. तशा कोंडा खात नाही बकऱ्या, पण उन्हाळ्याचा खातात वाटते. मी लावतो त्याला पावसाळ्याचा. चला बाहेरचं सगळं उरकलं आता. बकऱ्या आल्या, पिलं पाजले, फक्त पिलं डाव्याचे आता. तर त्याला जरासं खेळू देतो त्याच्या मम्मी जवळ. टेपला देऊन सांगते 3 वाजता यायला होती त्याला. हो हो, दरवाजा लावून झोपू नको, बोक्या मोठा आहे ते. मग झोपू नाही देत का? रात्रीतही झोप नाही हो. हवा ना फवा असते. 2 दिवस झाले पान नाही हलू राहिलं हवेचं. बिलकुल लाल जरद होता तो. डाळ शिजली का नाही काय अजून माय? आई 2 इलायच्या आणू. आई डाळ पाहिजे नाही ना. पाणी काय पाणी काहीच नाही राहिला. का डाळच करू का? काहीच नाही ना पाणी बदलावे काय. डाळ शिजली आपली पुरणाची मस्त. आणू इलायच्या 2. 3 असल्या तर चालतात. 3 नाही बाई, 2च असतात. 2 असतात. काही एक आहे, एकच आहे. त्यातलं ते पांढरं काढ, ते पांढऱ्याचे नाही होते, वास नाही लागत. दाणे दाणेच टाकतो. डाळी आहे का बाकी? डाळी आहे का बाकी? साखर तर नाही, खडी साखरच आहे ना. तू तर म्हणस मा बारीक आहे, गेलो नाही म्हणे बारीक आहे. मा इकडे आहे बाई बारीक. काढू का दारूची भाजी करायला? काढू आण मग डब्बा. थांब मी काढतो डब्बा आणतो. कडू करावं सांग आता शिजवते याने साखर टाकून. त्याच्यामध्ये गुळाच्या पूर्णाच्या पोळ्या आवडतात. पण आता
म्हणजे चटकन बोलणं येते. आता मध्ये शिकायला लागेल चटकन बोलणं. काय बोलले मी? काय बोलले बाबू? झालंय का? एक रस खाल्ला उरकले सगळे काम. डाळ शिजली, त्यात साखरही टाकली, ते बी शिजली आणि डाळ गोड म्हटलं का माश्या झाल्यात तयारी आली. तू काय म्हणतो बट्टा होते नाही? मी पाणी टाकून वाटली. जात नाही. चालते की नाही? चांगलं लागते का? अहो पाणी टाकून वा बाई. दर एवढं काय टाकू टाकू दर डबल पाहिजे काय त्याला घे. आता पाहिजे गॅस लावला की इतकी गरम होते म्हणलं, पण आता भाजी करायला गॅस पेटवाच लागते. हे मग वाटलं की झालं, पण बकऱ्या गेलो वाटणं होते संध्याकाळचं. ते तवा शिजवणं तवा हे करणं. एवढ्या कांब्याचा आमरस होते का बाई? एक आंबा आणून ठेवला. आणखी नाही का दादा? सांगून सांगेल ना. मस्त करीन पतला आंबट आहे चिचवणी करापेक्षा. पहिले बाहेर नेऊन ठेवतो बाई, यांना मासे यायची शक्यता वाटवायला. चला मग एवढी भाजी गरम झाली की मी जेवण घेतो करून. मस्त करतो आराम. आता 4 वाजले लोक. आता तर संध्याकाळी डाळ बी शिजवून ठेवलेला आहे मी पूर्णाची. लवकर म्हणजे बकरा सोडून दिला 3 वाजताच. झाडझूड करून घेतली मस्तपैकी, पाणी बी मारून घेतलं आणि तिला मस्त असे खेळू राहिले मासे शेजारी. आणि कपडे राहिले फक्त आज घरात न्यायचे. तर आज घरात काही कपडे नेत नाही मी, घड्या केल्याशिवाय. हे असे बाजूवर टाकून देतो आणि याचा करून घेतो घड्या. कारण की आज मला पुरं नाही वाटायचं आहे पाट्यावर. काम एकदम चकचक आहे. पूर्णाचा कुकर ओके आहे एकदम. वाट पाहू राहिला मला की कधी वाटते म्हणे आणि कधी नाही. पण मी कपड्याच्या घड्या केल्याशिवाय त्याला काही वाटत नाही. कारण का बकऱ्या याच्या पहिले तर माझा स्वयंपाकही होऊन जाते. पण एवढ्या लवकर स्वयंपाक करणं बी चांगली गोष्ट नाही. कारण का सकाळसाठी ठेवावं लागते, तर एवढ्या लवकर स्वयंपाक मी करत नाही है ना. आज बकऱ्या लोक ना सगळंच करून ठेवतो मी. आज काही बाहेर टाइमपास करत नाही, नाही तर मग लय उशीर होते आणि लाईट बी येणं जाणं करते मग टायमावर. बाहेरचे सगळे कामं करून घेतले. आता चहा ठेवतो. चहा ठेवलं की जराशी झिंग्याची चटणी करतो. चिचवणी बिचवणी काही करत नाही. चिचवणी बिचवणी करत बसलं की लय उशीर होते. दुधाची पुडी आणतो एक. झिंग्याचा करून करून नसता भुकाच राहायला खाली. आता हे आणा लागते बाहेरून पाकडून. घरात तर काही पकडल्या जात नाही, मग सगळ्या मुंग्याच लागतात घरात. ओहो, हे असं आहे संध्याकाळचं. बरोबर स्वयंपाकाला बसली आणि लाईट गेली. आज बकऱ्या याच्या पहिले सगळे करून ठेवले मी काम. पूर्ण नाही वाटून ठेवलं आणि भाजीची तयारी बी करून ठेवली. आणि ऐन टायमावर लाईट गेली. आता काय मग करा अंधाराचा स्वयंपाक. बरं झालं बॅटरी चार्जिंग करून ठेवली सकाळीच. त्यातही फार वांदे कांदे बॅटरी चार्जिंग करावी. आज काही डब्बा पोळी करत नाही, अशाच पोळ्या करतो. जाळ्या येऊ का कशा येऊ आता.
स्वयंपाक झाला असता मला. बकऱ्या याच्या ना बकऱ्या बांधा लागतात, ते अलग करावं लागते, तर त्यात अर्धा घंटा जाते. आणि बकऱ्या याच्या पहिले तर आज सगळं करून ठेवलंच होतं मी, पण स्वयंपाक राहिला. आली आता लाईट, गेली डबल. हे असंच चालू आहे. चला मग एवढा स्वयंपाक करून घेते मी. जीव तर भयान गुदमर राहिला मला. लाईट आहे तर एवढं इकडे दिसते मध्ये, बॅटरी खायचं ताव्यावर. लाईट गेली की अशी गरमा करते का मरणाची. लाईट असली की तर जरासं बरं वाटते, नाही तर लाईटही जाते, जीवही काय करते आणि गरमाय करते. तसंही कालपासून वाऱ्याचं पान नाही हालू राहिलं.